प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावं असं वाटतं. आपली त्वचा सुंदर आणि चमकदार हवी असते आणि त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट देखील वापरत असतो. ब्युटी ट्रीटमेंट केली जाते, पण तो ग्लो काही वेळापुरताच असतो आणि तो पुन्हा निघून जातो. पण आता सुंदर आणि तजेलदार त्वचेसाठी तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही किंवा पार्लरला जाण्याची देखील गरज नाही. आपल्या घरामध्येच असा एक पदार्थ असतो ज्याचा वापर करून आपण ग्लोईंग स्किन मिळवू शकतो. आता कोणता असा पदार्थ आहे जो आपला चेहरा उजळवणार आहे, सांगते ऐका. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तर आपल्याला आपल्या स्किनसाठी ज्या पदार्थाचा वापर करायचा आहे तर ते आहे नारळाचं तेल. नारळाला आयुर्वेदात खूप महत्त्व असून नारळाच्या झाडाचा कोणताच भाग वाया जात नाही आणि म्हणूनच त्याला कल्पवृक्ष असं देखील म्हटलं जातं. नारळाचा तेल एक जादूचा पदार्थ आहे जो तुमची त्वचा उजळवण्यास मदत करू शकतो. आता ते कशा प्रकारे करायचं आहे तर ते जाणून घेऊया. रोज रात्री झोपताना नारळाच्या तेलाने चेहऱ्याची मालिश केल्यानं चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा तरुण दिसते. या तेलामध्ये अँटी मायक्रोबियल आणि दाहक विरोधी गुणधर्म आहेत जे कोरडी त्वचा दूर करतात आणि चेहऱ्यावर एक चमक आणतात. नारळाचे तेल चेहऱ्यावर लावताना त्यामध्ये चिमूटभर हळद मिसळावी आणि हे मिश्रण आपल्या मानेवर आणि चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिट ठेवून नंतर धुवून टाकावे. त्याचबरोबर त्वचा जर कोरडी असेल तर नारळाचे तेल आणि त्याचबरोबर मध सम प्रमाणात घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिट चेहऱ्यावर आणि मानेवर ठेवून नंतर ते धुवून टाकायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्या त्वचेसाठी नारळाच्या तेलाचा घरगुती उपाय केल्यानं आपली त्वचा मऊ, हायड्रेट आणि चमकदार होईल. आणि म्हणूनच आजपासून तुम्ही अशा प्रकारे नारळाच्या तेलाचा उपाय करायला सुरुवात करा.